सब एक है, हम सब एक है. पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, अरे पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. अरे कोण म्हणतं देणार नाही. पेन्शन मध्ये भरीव वाढ, झालीच पाहिजे, पेन्शन मध्ये भरीव वाढ, झालीच पाहिजे. कोण म्हणतं देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा विजय असो. माननीय धुळे लोकसभेच्या खासदार शोभाताई बच्चाव यांना मी निवेदन दिलेलं आहे. केंद्रीय बजेट सादर होण्यापूर्वी या आमच्या मागण्याचा पुनरुच्चार या संसदेमध्ये व्हावा हा खरा आजचा उद्देश आहे. चे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले 10 वर्ष या पेन्शनधारकांना न्याय मिळावा व आम्ही सतत संघर्ष करतोय. असं कुठलंही आंदोलन नाही की असं कुठल्याही आंदोलनाचा प्रकार नाही जो आम्ही केलेला नाही. बुलढाण्याला आमच्या संघटनेच्या मुख्यालयाला गेले 7 वर्षापासून दररोजचं साखळी उपोषण सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्येष्ठ नागरिकांचं सगळ्यात मोठं आंदोलन म्हणून राष्ट्रीय संघर्ष समितीचं हे आंदोलन आहे. दररोजचं निवेदन माननीय कलेक्टर साहेबांमार्फत पोचतं आहे तरी देखील ह्या सरकारला जाग येत नाही. आता पोपटरावांनी जे काही सांगितलं की सरकार वारेमाप लोटवतं आहे, जे घरची मुलं जी आहेत ती उघडी आणि शेजारणीला लुगडी घेण्याचा हा सरकारचा प्रकार आहे. लाडक्या बहिणींना तुम्ही जरूर गोंजारा, कारण तुम्हाला सगळं मतांचा जोगवा आहे तो तुम्ही जरूर मागा. पण ज्यांनी या देशाला समृद्ध करण्यासाठी संपूर्ण आयुष्य बहाल केलं, रक्ताचं पाणी केलं, यांना कॉन्ट्रीब्युशन देत असताना यांना तुम्ही पेन्शन देत नाही किंवा त्याच्यामध्ये वाढ करत नाही. असंख्य प्रयत्न झाले, त्याच्यातून आपल्याला EPFOने लेखी देखील उत्तर दिले तरी देखील ब्युरोक्रेसीमुळे संसदेमध्ये निगेटिव्ह उत्तर देण्यात येतं, प्रत्यक्षात ते पॉझिटिव्ह आहे आणि त्याचा सगळी चीरफाड करून आजचे निवेदन आपण मनसुख मांडवियाजी यांच्या नावाने आणि तेही भविष्य निधीच्या देशभरातील सर्व कार्यालयांकडून दिल्लीला रवाना होईल. गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी, मांडवियाजी आणि मोदी साहेब यांनाही आपण एक हक देतोय की या संसदेमध्ये तुम्ही आमच्या या वृद्धांना कमीत कमी आर्थिक मागणी म्हणून 8 ते 10 हजार इतकं पेन्शन दर महिन्याला मिळेल याची व्यवस्था करा.